त्यासाठी तोंडच साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा, तोच माणूस धंदा करू शकतो. त्या टायमाला खोबरी बटाटा असायचा, आता बटाटा गोड येतो. तर त्या टायमाला तू खोबरी बटाटा, मिरची, हे सगळं लसूण बिसून सगळं गावठी असायचे. आम्ही टिचून सगळं मस्त बारीक करायचं. 1.5 रुपयाला त्या टायमाला आमचे वडापाव जायचे, 500-600 वडापाव जायचे. आपला धंदा आहे, हा स्वतःचा धंदा आहे. मग मी शेट नाही, शून्यातून पुढे जाता आलं पाहिजे. तू प्लेटी धुण्यापासून तर गॅस पासून मग काउंटर पर्यंत पोहोचायचं, तसं नाही डायरेक्ट काउंटर पर्यंत पोहोचायचं नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आलोय जुन्नर तालुक्यातल्या खोडद गावात. खोडद मधील गोसावी यांचे फेमस गरमागरम वडापाव टेस्ट करायचे. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? माझा परिचय बाबाजी बाबूराव गोसावी, म्हणजे माझं मूळ गाव खोडद. आपल्या या व्यवसायाची सुरुवात कधी झाली? आम्ही ज्या टायमाला ते चौकामध्ये वडापाव आम्ही एक टेबल होता छोटासा, तिथं आम्ही जायचो. जिकडं आमचं थोडंसं बाहेर साईडला दुकान होतं, हॉटेल. तर ते काय एवढं चालत नव्हतं. मग आम्ही चौकामध्ये गर्दी असायची, चौकामध्ये आम्ही एक थोडासा टेबल आणि एक थोडंसं मंडप असं थोडंसं केलं होतं. आणि एक झाड होतं लिंबाचं, अगदी चावडीच्या एकदम पुढं. तर त्या टायमाला वडापाव कुठंच नव्हता, म्हणजे गावामध्ये नव्हता. मग आपला 1.5 रुपयाला वडापाव चालू घ्या. तर 1.5 रुपयाला त्या टायमाला आमचे वडापाव जायचे, 500-600 वडापाव जायचे 1.5 रुपयाला. ही काहीतरी म्हणजे असं 1.5 रुपयाला वडापाव असायचे त्या टायमाला. तर 500-600 आमचा वडापाव जायचा. 500-600 त्या टायमाला? हा, म्हणजे 1.5 रुपयाला वडापाव. आणि लोकांना एकदम मस्त बघा. आणि त्या टायमाला आमची आई खलबत्त्यामध्ये सगळे, आणि खुपरी बटाटा, त्या टायमाला खुपरी बटाटा असायचा. आता बटाटा गोड येतो. तर त्या टायमाला तू खुपरी बटाटा, मिरची, हे सगळं लसूण बिसून सगळं गावठी असायचे. आम्ही टिचून सगळं मस्त बारीक करायची. आणि ती चव एकदम वेगळीच, म्हणजे एकदम एक नंबर चव असायची. आणि हाताने दामट्या करून आम्ही तिथे जाऊन वडे तळून हे करायचं. म्हणजे असे आमचे पहिल्यापासून सुरू. रोज आपलं 4 वाजता जायचं, संध्याकाळी 4 वाजता दुकान लावलं का 10 वाजेपर्यंत आमचं दुकान चालायचं. रात्री चौकातली लोक विकून कोण बांधून यायचं पार्सली, कोण खायला यायचं. रोजची आमची अशी हॅबिट बसली. त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू मग त्या धंद्यावर आम्ही थोडंसं दुकान आमचं त्या टायमाला मातीची घरं होती. थोडंसं त्याच वडापावने आम्ही थोडंसं इथपर्यंत पोचलो. म्हणजे थोडंसं स्लॅबची घरं हे जातं व्यवस्थित. आता मुलं बाळ पण ते त्याच लाईनीमध्ये आलेली. म्हणजे असं झालं, 17वी-18वी पोरं शिकली, पण त्यांना ते नोकरीचं हे नाही, पण त्यांना ते धंद्याचं वेळ पहिल्यापासून आला. एक आम्ही दोघं भाऊ, म्हणजे माझा एक धाकटा भाऊ आणि मी. वडील वारल्यानंतर आईला आम्ही दोघंच होतो ना, तर आम्ही दोघांनी भरपूर साथ दिली. तर तो वडा काढायचा, आम्ही पैसे घ्यायचा त्या टायमाला. म्हणजे सगळं म्हणजे तो हे करायचा. त्याच्यानंतर मग तो जे मार्केट नोकरीला लागला, मग ते मी करायला लागलो. मग त्याच्यानंतर ते चौकातलं दुकान आम्ही हळूहळू, म्हणजे ते तिकडे बंदच झालं. सगळा चौक इकडे आला आणि नेमकं आमच्या तिथं दुकान चालू झालं. आणि तो जे मार्केट कामाला लागला, मुलं बाळं सगळे आमच्याकडे, म्हणजे आम्ही सगळे एकत्रच आहे. म्हणजे ती मुलं बाळं, भावाची मुलं. आता मी थकलो, आता काय मला काय आता एवढं होत नाही, पण ते मदत करतात म्हणून ते आतापर्यंत चालले. पण ते करतात सगळे, मी आपलं फक्त पाठीमागं उभा असतो. तर या जागेवरती कधी सुरू केला आपण? या जागेवर मी 1995 मध्ये चालू केलं. 1995 मध्ये? तोपर्यंत आमचं तिकडे चौकामध्ये निवडून मग इकडे आलो. इथं सुरुवात करणं कसं, म्हणजे काय असं विचार करून सुरुवात केली होती इथं? नाही, इथं सगळा चौक इकडे आला ना, इकडे. त्याच्यानंतर मग हळूहळू मग इकडे चालू केलं. पहिलं आमची मातीची घरं होती, हॉटेल जरा व्यवस्थित झालं. ते पैसे आम्ही साचून म्हणजे व्यवस्थित हे केलं. 1995 मध्ये चालू केलं. गोसावी काकांना त्यांच्या व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्यांची खूप मदत होते. त्यांच्या पत्नी सौ नंदाताई गोसावी यांच्याशी आपण संवाद साधून काही प्रश्न त्यांना देखील विचारणार आहोत. माझं नाव नंदा बाबाजी गोसावी. हा व्यवसाय माझ्या आजी सासऱ्यांच्या काळापासून चालू आहे आणि लग्न झाल्यापासून मी या व्यवसायात आहे. 2004 मध्ये आमच्या सासूबाई वारल्या, म्हणजे आत्ताच म्हणू का,
आत्याच म्हणते मला, सासूबाईने म्हणतायत मला आत्या सवय. आमच्या आत्या आहेत ना, तर त्या जसं भाजी बनवायच्या, मटेरियल किती टाकायच्या, त्याची प्रमाण किती असायचं, हे सगळं मला माहिती झालेलं होतं. त्याच्यामुळे मग मी त्या प्रमाणामध्ये मटेरियल वापरून मी वडापाव सुरू केला. वडापाव म्हणजे हॉटेल व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला काय आमची ही मोकळी जागा होती, म्हणजे व्यवसायासाठी आमचं हे दुकान आता आम्ही डेव्हलप केलेलं आहे 2012 पासून. लक्ष टाकलं तिथून पुढं मग जो वडा पूर्वी लागायचा ना वडा खायला लोकांना, त्याच पद्धतीचा वडा लोक म्हटले आता सुद्धा तसाच आहे, म्हणजे तीच क्वालिटी, तीच टेस्ट आहे. त्याच्यामुळे मग आमच्या गावात हे सर्व लोक म्हणजे पूर्वीपासून आमच्याकडे आमच्याच हॉटेलमध्ये असायचे, पण नंतर आमच्या वड्याची क्वालिटी भेळीची क्वालिटी तीच असल्यामुळे मग सर्व आमच्याकडेच यायला लागले. अजूनही येतात. अजून आमच्या गावातील लोक कुठेही वडा घेणार नाही. हॉटेल व्यवसायामध्ये खूप स्पर्धा आजकाल बघतोय आपण. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे? गिराईक आल्याच्या नंतर त्यांनी आपण त्यांच्या संघ त्यांच्या बरोबर आदबीनी व्यवहार केला पाहिजे. शिवाय डोक्यावर बर्फ, तोंडात खडी साखर घेऊनच आपण वापरलं पाहिजे. आणि गिरायकांना सुद्धा आपल्याबद्दल वाटलं पाहिजे का पुन्हा जरी ते गिराईक इथे आलं तर ते आपल्या हॉटेलमध्ये आलं पाहिजे, असं आपण त्यांच्या संग प्रेमाने वागलं पाहिजे. त्यांना त्या पद्धतीने क्वालिटी दिली पाहिजे. त्यांनी पैसे दिलेल्याचं त्यांना समाधान पण वाटलं पाहिजे. तरुणांनी या व्यवसायामध्ये उतरल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काय सल्ला द्याल तुम्ही? तरुणांनी म्हणजे असं व्यवसाय करावा का, तर नोकरीपेक्षा व्यवसाय हा व्यवसाय म्हणजे कसं, व्यवसाय हा राजेशाही असतो. व्यवसाय हा राजेशाही असतो. गिराईक आपल्याकडे येतो, ते गिराईक हा एक राजाच असतो. गिराईक हा एक राजाच असतो. त्याच्याशी आपण आदबीने बोललं पाहिजे. आदबीने बोललं पाहिजे. आपली जी क्वालिटी आहे त्याबद्दल त्यांना आपल्या क्वालिटी म्हणजे वडापाव, भेळ, मिसळ हे त्यांना आवडलं पाहिजे. त्यांनी पैसे दिल्याचं त्यांना समाधान वाटलं पाहिजे का आपण ह्या हॉटेलमध्ये वडापाव खाला, भेळ खाली, मिसळ खाली, पैसे दिलेल्याचं त्यांना समाधान वाटलं पाहिजे. त्यांनी 4 ठिकाणी सांगितलं पाहिजे की आम्ही अशा हॉटेलमध्ये गेलो होतो पण तिथं वडापाव खूप छान होता. असं आपलं नाव पण झालं पाहिजे आणि आपण पैसे पण कमवले पाहिजे आणि आपलं नाव पण झालं पाहिजे. तर ते मुलांना तेच सांगायचंय का उद्धट बोलू नये गिरायकांशी आदबीने बोलावं. गिराईक हा राजा आहे, तो फक्त पैसे देऊन निघून जातो, पण आपलं नाव दूरपर्यंत जातं. त्यासाठी व्यवसायामध्ये उतरल्यावरती 3 गोष्टीची काळजी घ्यावी. कोणती? व्यवसायात उतरल्याच्या नंतर जे आपण हे मटेरियल बनवतो हे क्वालिटी झालं पाहिजे. शिवाय आपण किती गिरायकांचा राग आला तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडी साखर पाहिजे. कितीही राग आला तर वाईट बोलायचं नाही किंवा उद्धट बोलायचं नाही. त्यासाठी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा, तोच माणूस धंदा करू शकतो. आपला धंदा आहे, हा स्वतःचा धंदा आहे. मग मी शेट नाही, शून्यातून पुढे जाता आलं पाहिजे. तू प्लेटी धुण्यापासून तर गॅस पासून मग काउंटर पर्यंत पोहोचायचं, तसं नाही. डायरेक्ट काउंटर पर्यंत पोहोचायचं नाही. पहिल्या प्लेटी धुवायच्या, टेबल कशी पुसायची, गिरायकांशी कसं बोलायचं, गिरायकांना वेळेत कशा वस्तू सेल करायच्या, आणि नंतर आपल्याला त्या बनवता पण आल्या पाहिजेत. यात मटेरियल कसं वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं, आणि ह्याची क्वालिटी झाली का नाही त्याची सतत टेस्ट करून 1-2 माणसाने आपल्याबद्दल म्हटलं पाहिजे का इथं ही वस्तू चांगली मिळते. त्यावेळेला आपण त्या क्षेत्रात खरे उतरलो. आणि नंतर मग तुम्ही 2 माणसं कामाला ठेवून काउंटर सांभाळून शेट व्हा. तसे शेट होऊ नका, हे मुलांना माझं सांगणे. गोसावी कुटुंबाचा हा प्रवास, ग्राहकांचं त्यांच्यावरचं प्रेम खरंच मनाला भिडणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळेल. पुन्हा भेटूच, तोपर्यंत खा, प्या आणि आनंदात राहा.